लहानपणापासून आतापर्यंत या तुझ्या गुरुनं सकल विज्ञानचं ज्ञान प्राप्त करून दिलं आहे. बरोबर आहे गुरुदेव. हा, सर्व अस्त्र शस्त्र मी तुला प्रदान केले. होय. तुला आणखी शिकवण्यासारखं या गुरुकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि या विश्वात जर का पुढे जायचं असेल, गुरु मार्गाचं अनुसरण करू स्वतःची ध्वल कीर्ती संपादन करायची असेल तर या जगात स्वतः गुरु व्हावं लागतं. गुरु झाल्यानंतर शिष्य संप्रदाय गोळा करावा लागतो. शिष्य संप्रदायाला सन्मार्गावर आणून समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य त्या गुरुला पार पडावं लागतं. तुझ्या रूपानं मी एक पट्ट शिष्य निर्माण केला आहे. याला अनेक वर्षाचा कालावधी लोटलाय. पण बाळ, या ज्ञानाला पूर्णत्व यायला हवंय. काय गुरुदेव? पूर्णत्व? हो. गुरुदेव, हा, ज्या ज्यावेळी मी आपल्या चरणी लीन होतोय हा, त्यावेळी आपल्या मुखातून एक शब्द बाहेर पडतोय, बेटा गोरक्ष, तू अजून पूर्ण नाही झालायस, तू अजून अपूर्ण आहेस. अगदी बरोबर आहे. भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी तुला पूर्णत्व नाही मिळालंय. अगदी बरोबर आहे. मग गुरुदेव, हा, सांगा मला, मला हे पूर्णत्व कधी मिळेल? तुला पूर्णत्व नक्की मिळेल, कारण तुझ्या या गुरुनं पूर्णत्व प्राप्त केलंय. आणि ते कसं असेल? 12 वर्षापर्यंत घनघोर अशी तपश्चर्या केली. गुरु दत्तात्रयांना प्रसन्न करून घेतलं. सत्व, रज आणि तम ही तीनही तत्व ज्यांच्या अंगी वास्तव्य करतात त्या दत्त गुरूंकरवी तो पूर्णत्वाचा आशीर्वाद मी प्राप्त केलाय. त्याच मार्गाने तुला अनुसरण करायचं आहे. आणि पूर्णत्वाचा आशीर्वाद केवळ दत्त गुरुच तुला देऊ शकतात. गुरुदेव, आलं माझ्या हातात. ही साधी सुधी गोष्ट नव्हे. हा प्रदीर्घ असा कालखंड आहे. आणि सांप्रत सुरू आहे ते कलियुग. क्षणाक्षणाचं महत्व आहे. 12 वर्षाचा कालखंड हा फार मोठा आहे. आणि तू जर 12 वर्ष तपश्चर्या करत राहिला, या जगाला ज्ञान आणि दिशा कोण देणार? हे कार्य करण्यासाठी हा तुझा गुरु कुठेतरी कमी पडतोय. आणि म्हणून तुला पूर्णत्वाचा आशीर्वाद प्राप्त करून दिल्यानंतर माझ्याही माथ्यावरचा भार हलका होणार आहे. आणि तो कोणत्या प्रकारे असेल? कोणत्या प्रकारे गुरुदेव? 12 वर्षात तपश्चर्या मुळीच करता नये. दत्त गुरूंचं दर्शन हा तुझा गुरु तुला घडवून देईल. आणि ते दर्शन झाल्यानंतर तुला गुरु दत्तात्रयाचा पूर्णत्वाचा आशीर्वाद मिळेल. आणि तो आशीर्वाद मिळाल्यानंतर तू तिचा पूर्णत्व प्राप्त करू शिष्य संप्रदाय गोळा करशील. आणि म्हणून याच्यासाठी याच स्थळी आपण दोघांनी गुरु दत्तात्रयांचं स्तवन गाऊया. दिगंबरा 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 काय प्रकार चाललाय? कुठेतरी आमची भक्ती कमी पडते की काय? कारण ज्या तन्मयतेनं तल्लीनतेनं सर्वस्व अर्पून गुरु दत्तात्रयांचं आम्ही ध्यान चिंतन केलं. क्षणभर दत्तात्रय प्रसन्न होतील या मिशानं त्यांची या ठिकाणी आराधना. पण दत्तात्रयांचं मन द्रवलं नाही, आशीर्वचन मिळालेलं नाही. पण बाळ, चिंता करू नकोस. देव तत्वाची लीला फार आगळी आहे. सत्व, रज आणि तम ही 3 तत्व एकत्र येऊन गुरु दत्तात्रय हे स्वरूप बनलेलं आहे. या त्रिगुणात्मक त्रिमूर्तीला तुझ्या समोर अवतीर्ण होण्यास हा गुरु भाग पडेल. आणि तो कोणत्या प्रकारे असेल? कोणत्या प्रकारे? या 3 तत्वांना एकत्रित करण्यासाठी माझ्या मार्गाचं अनुसरण तुला करावं लागेल. ठीक आहे गुरुदेव. चल म्हणतोय. जसा आपला जय लक्ष्मीरंजन. जय लक्ष्मीरंजन.